चित्रपट मालिका क्षेत्रांमधील कलाकार घटस्फोट घेतात आणि त्याची सोशल मीडियावरून सर्वांना माहितीही देतात. चला तर मग बघूया असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी घटस्फोट घेतला आहे किंवा सोशल मीडियावरून त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आणि फोटो डिलीट केले आहेत. प्रसिद्ध गायक अभिनेता राहुल देशपांडे यांनी पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी घटस्फोट घेतल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली. त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहून सांगितले आहे की आमचे कायदेशीर विभाजन 2024 मध्ये झाले होते. आता आम्ही दोघेही एक नवीन अध्याय सुरू करत आहोत. आमच्या मुलीच्या रेणुकाच्या कल्याणासाठी आम्ही नेहमी एकत्र राहू. त्यांचा कायदेशीर घटस्फोट 2024 मध्ये झाला, मात्र त्यांनी ही गोष्ट 2025 मध्ये सार्वजनिक केली. संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी 2020 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती. मात्र आता लग्नाच्या 5 वर्षातच दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. रंगभूमी गाजवणाऱ्या या जोडप्यानं हा निर्णय घेतल्यामुळं अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. संगीतकार आनंद ओक यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून घटस्फोटाबद्दल माहिती दिली आहे. आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आहे, असं आनंद ओक यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर असे काही कलाकार आहेत ज्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे आणि फोटो सुद्धा डिलीट केले आहेत. अभिनेत्री अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दोघेही वेगळे राहतात. तसंच सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांना अनफॉलोही केलं आहे. दोघांचे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोही पाहायला मिळत नाहीत. याशिवाय लग्नाचे फोटोही त्यांनी डिलीट केले आहेत. यावरून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. पण अजून अक्षया किंवा भूषण यांनी कुणीच असं जाहीर वक्तव्य केलं नाही. 2024 मध्ये योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुलेनं लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जीव माझा गुंतला या मालिकेच्या माध्यमातून ते दोघं एकाच स्क्रीनवर दिसले आणि ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन मध्ये सुद्धा एकत्र आली आणि त्यांनी लग्न केलं. गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीत. तसंच दोघांनी दिवाळीचेही फोटो एकमेकांसोबत शेअर केले नाहीत. या व्यतिरिक्त त्यांच्या लग्नाचे सोशल मीडियावरचे फोटोही त्यांनी डिलीट केले आहेत. त्यामुळेच ही चर्चा रंगली आहे. दोघांच्या नात्यात खरंच दुरावा आहे का आणखीन काय कारण आहे याबद्दल मात्र अजून शंका आहे. अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे 21 ऑक्टोबर 2021 रोजी लग्न बंधनामध्ये अडकले होते. कोरोना काळातच जवळचे काही मित्र, काही कुटुंबीय यांच्यासोबत हा लग्न सोहळा पार पडला. सुयश टिळक आणि आयुषी भावे दोघेही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असायचे, पण गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबतचे फोटो त्यांनी शेअर केले नाहीत आणि याचमुळं सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. तर यामधील कोणतं कपल तुमचं फेवरेट आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.